महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पासून अमेरिकेचे प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत जगातले सगळे नेते डॅवोस या स्वित्झर्लंड मधल्या एका छोट्याशा शहरात आलेले होते वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमसाठी। याशिवाय स्वित्झर्लंड मधल्या बँका फेमस आहेत, ज्याला आपण स्विस बँक्स म्हणून ओळखतो। स्वित्झर्लंडमध्ये बेसल नावाचे नॉर्म्स असतात, ते जगातल्या बँकांना रेग्युलेट करायचं काम करतात। मग या सगळ्या जगातल्या गोष्टी स्वित्झर्लंडमध्येच का होतात? स्वित्झर्लंडला फायनान्शियल हब असं का म्हटलं जातं? हे सगळं स्वित्झर्लंडमध्येच व्हायचं कारण काय? कारण अमेरिका आहे, युरोप आहे, अजून वेगवेगळे जगातले देश आहेत, पण तरी सुद्धा हे सगळं स्वित्झर्लंडमध्ये होतं। याचं एक सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे की स्वित्झर्लंडनं मागच्या जवळजवळ 500 वर्षामध्ये एक न्यूट्रॅलिटी ठेवलेली आहे। स्वित्झर्लंड कुठल्याही युद्धात पडत नाही। मागच्या जवळजवळ 211 वर्षांमध्ये स्वित्झर्लंडचं कुठल्याही देशाबरोबर कसलंही युद्ध झालेलं नाही। 1815ला त्यांचं शेवटचं युद्ध झालेलं, ते पण नेपोलियननं त्यांच्यावर हल्ला केलेला म्हणून झालेलं। त्याच्या अगोदर तुम्ही मागे गेला तर 1515ला त्यांचं शेवटचं युद्ध झालेलं, बॅटल ऑफ मॅरिनानो। या युद्धात स्वित्झर्लंडचा पराभव झाला आणि त्यानंतर त्यांनी ठरवलं की आपण कुणाच्या युद्धात पडायचं नाही आणि काहीच करायचं नाही। तरी सुद्धा 1815ला शेवटचं युद्ध झालं। त्यानंतर त्यांनी आणि युरोपातल्या सगळ्या सत्तांनी एकत्र बसून ठरवलं की स्वित्झर्लंड इथून पुढे कुठल्याही युद्धात पडणार नाही, कुणाशीही भांडणार नाही, कुठला बॉर्डर डिस्प्यूट नाही आणि काहीच नाही। त्यामुळे स्वित्झर्लंडला आतापर्यंत सेफेस्ट प्लेस ऑन अर्थ मानलं जातं। पहिलं महायुद्ध झालं, त्यात स्वित्झर्लंड नव्हता। दुसरं महायुद्ध झालं, हिटलरनं अक्षरशः सगळा युरोप जिंकलेला होता, अगदी भारताच्या इकडे अंदमान निकोबार पर्यंत आणि नॉर्थ ईस्ट पर्यंत दुसरं महायुद्ध येऊन पोहोचलेलं होतं। पण जर्मनीला लागून असलेल्या स्वित्झर्लंडमध्ये मात्र दुसरं महायुद्ध अजिबात पोहोचलं नव्हतं। हे सगळं स्वित्झर्लंडनं मागच्या 200 वर्षामध्ये आपली न्यूट्रॅलिटी ठेवल्यामुळे झाले आणि म्हणूनच स्वित्झर्लंडमध्ये भरपूर जगातल्या सगळ्या बँका आहेत। जगातल्या प्रत्येक माणसाला पैसे स्विस बँकेमध्ये ठेवायचे असतात। याचं हे कारण आहे, कारण तिथं ठेवले की सेफ पैसे राहतात। स्वित्झर्लंड स्टेबल आहे, तिथं असं होत नाही की नवीन सरकार आलं आणि नवीन सरकारनं ठरवलं आता इटलीवर हल्ला करायचा, असं होतच नाही। त्या देशाचं एक धोरण आहे की आपण कुठल्याही देशाबरोबर भांडायचं नाही। त्यामुळे स्वित्झर्लंडला खूप मागणी आहे। त्यामुळे स्वित्झर्लंड हे जगातल्या सर्वात महागड्या ठिकाणांच्या पैकी एक आहे। ही आहे स्वित्झर्लंडची कहाणी आणि म्हणून जगातल्या सगळ्या फायनान्शियल गोष्टींचं सेंटर म्हणून आपण स्वित्झर्लंडकडे बघतो। जे स्वित्झर्लंडनं ठरवलं आणि जे स्वित्झर्लंडनं केलं, त्यातलं 10-20% जरी जगातल्या इतर देशांनी केलं तर जग आता आहे त्याच्यापेक्षा 100% जास्त शांत ठिकाण असेल। याबद्दल तुमचं काय मत आहे ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा।